आजच्या आपल्या या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय शेळके सर, इथं उपस्थित शहराचे अध्यक्ष भैया धर्माधिकारी, इथं उपस्थित आदरणीय चंदूलालजी बियानी, चेतनजी सौंदळे, इथं उपस्थित आदरणीय बंसर, आदरणीय डॉक्टर मधुसूदनजी काळे सर, नगरपालिकेचे गटनेते वाल्मिकांना कराड, या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाचं मी नाव घेऊ शकतो, पण वेळेच्या अभावी नाव न घेता परळी शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधूंनो, खरं तर मी सुद्धा या मॉर्निंग क्लबचा मेंबर आहे, भलेही पार्ट टाइम असलो तरी, पण एका गोष्टीचा नक्कीच आनंद की गेली अनेक वर्ष आपण मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं, मॉर्निंग क्लबच्या निमित्तानं या परिसरामध्ये येऊन सकाळी आपलं स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी करतात. आपल्या हातून काय घडलंय तर इथे एक हनुमानगड सुद्धा आपल्या माध्यमातून निर्माण झाला आणि त्या हनुमानगडाला सुद्धा आरोग्यदायी हनुमानगड असं आपण नाव दिलेलं आहे. आणि आमचे काळे महाराज या ठिकाणी रोज या हनुमानाची सेवा करतात. त्याचाच हनुमानाचा आशीर्वाद म्हणून त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या काकी कॅन्सर सारख्या अतिशय भयंकर आजारातनं बाहेर आल्या आणि आज त्या अतिशय चांगलं जीवन जगतायत. मॉर्निंग क्लबच्या माध्यमातून 2-3 महत्वाच्या अडचणी इथं उपस्थित केल्या. त्यात पहिला की हा खालपासून वर येणारा जो ITI कॉलेजच्या गेटपर्यंतचा जो डांबरीकरणचा रस्ता आहे, तो रस्ता व्हावा ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. तो रस्ता नगरपालिकेने मंजूर पण केला आहे आणि लवकरच त्या रस्त्याचं काम चालू होईल. आचारसंहितेच्या अगोदर होईल का नाही मला सांगता येणार नाही, पण तो रस्ताही पूर्ण या ठिकाणी करता येईल. मागे काही जणांशी चर्चा केली की मीही हनुमानगडापर्यंत येत असताना तो आपला जो काय नॅचरली आत्ता जे काही अपडाऊन्स आणि दगडाधोंड्यातून आपण चालतो ते आहे तसं ठेवायचं का त्याला मुरुम आणि आणखीन माती टाकून थोडंसं मजबूत करायचं. तर याच्यात आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या या क्लबमध्ये सुद्धा वेगवेगळे असे 2 मत आहेत. तर याच्या बाबतीत जर एक मत केलं, हे जे 2.5 किलोमीटरचा हनुमानगडापर्यंतचा रस्ता आहे तो व्यवस्थित चालता यावा, अतिशय व्यवस्थित स्पीडनी त्या ठिकाणी हनुमानगडापर्यंत जाता यावं. भलेही अपडाऊन राहिले तरी चालेल, पण दगड धोंडे गोटे जे काही वरती आलेले ते वरती नसावे. एक चांगला कच्चा रस्ता आपण ज्याला म्हणतो तसा रस्ता करावा ही माझी सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे. दुसरं की ह्या ठिकाणी आता 400 मीटरचा रस्ता मागे सर्वांच्या प्रयत्नातून या ठिकाणी 400 मीटरचा ट्रॅक आपण या ठिकाणी केला. त्यासाठी ही ट्रॅक करताना मला फारशी नाही पण थोडीफार जी काय मदत करता आली ती मी केली आहे. पण हा ट्रॅक वाढला पाहिजे याच्यासाठी मी स्वतः सीओला बोलवून सीओ स्वतः इकडे तेही फिरायला काही दिवस नादावले होते, मला माहित नाही आता ते पण रोज येत आहेत. त्यांनाही सांगितलं की आता ही जे हाय टेन्शन वायर गेलेले आहेत तिथपर्यंत थोडेसे हा ट्रॅक वाढवला तर तो 750 मीटरचा ट्रॅक आपला होतो आणि तो ट्रॅकही अतिशय चांगला करून त्याच्यावरती लाल माती टाकून आणि मधल्या भागामध्ये चांगलं गार्डन करून आजूबाजूला पूर्ण झाडं लावून आता कनेक्शन जवळजवळ इथपर्यंत आलेलं आहे आणि या कनेक्शनच्या माध्यमातूनच
ही जी वॉटर सप्लायची आपली स्कीम आहे त्या वॉटर सप्लायच्या स्कीम मधून या झाडांना सुद्धा ड्रीपने पाणी देण्याच्या बाबतीमध्ये आपण लवकरच त्याचंही काम चालू करतो. खरं तर आज मॉर्निंग वॉकच्या मॉर्निंग क्लबच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना भेटायचं औचित्य एवढंच की देशाची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे. आपण प्रश्न जे उपस्थित केले ते आपले स्थानिक प्रश्न. निवडणूक देशाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात इथं कुणीही काही चर्चा केली नाही. आपण चर्चा केली ती परळी शहराच्या परळी परिसरातल्या विविध प्रश्नावरती या ठिकाणी आपण चर्चा केली. खरं तर कुठलेही प्रश्न सोडवणे हे तिथल्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. मी इथला लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करतोय आणि या परळी शहराचा आणि परिसराचा विकास करायचा प्रयत्न करतो. परळी शहरासाठी 24/7 म्हणजे 12 महिने 24 तास या ठिकाणी वॉटर सप्लायची स्कीम आपण मंजूर केली, ज्याचं काम प्रगतीपथावर आहे. काही दिवसामध्ये हे काम पूर्ण होणार आहे. सुरुवातीला फक्त 100 किलोमीटर पाईपलाईन आपल्या अंतर्गत होती परळी शहराच्या, पण आपण ती 186 किलोमीटर पर्यंत नंतर वाढवली आणि अगदी कनेरवाडीच्या नदीपर्यंत पाईपलाईन नेण्याचं काम, जे की परळीच्या हद्दीत नाही पण परळीच्या हद्दीत भविष्यामध्ये येऊ शकतं, याचं सर्व गणित लक्षात घेता एक अतिशय सॅटेलाइट मॉड्यूल त्याची मॅपिंग करून या वॉटर सप्लाय स्कीम आपण या ठिकाणी काम चालू. मला खात्री आहे की 1 ते 1.5 महिन्यामध्ये या परळी शहरातल्या प्रत्येक घरात या वॉटर सप्लाय स्कीमचं पाणी 24 तास मिळेल. याला मीटर पण बसणार आहेत भविष्यामध्ये, ज्याच्यामुळं या वॉटर सप्लायच्या स्कीमच्या माध्यमातून शेवटी ही वॉटर सप्लायची स्कीम सुद्धा रोज कार्यान्वित राहायला पाहिजे आणि त्याची रनिंग कॉस्ट जी आहे ती रनिंग कॉस्ट सुद्धा पाणीपट्टीतून त्या ठिकाणी निघाली पाहिजे. जेवढं पाणी आपण वापराल तेवढंच चार्ज या ठिकाणी ती नगरपालिका लावणार आहे. आणि एवढंच नाही तर या नगरपालिकेच्या वॉटर सप्लाय स्कीमला इलेक्ट्रिसिटी किती लागते आणि इलेक्ट्रिसिटीचे बिल नगरपालिकेला महिन्याला किती जातं याचा विचार करून सुद्धा आम्ही ही वॉटर सप्लायची स्कीम पूर्णपणानं सोलारवरती घेणार. ही महाराष्ट्रातली पहिली स्कीम असेल की ज्या स्कीममध्ये इलेक्ट्रिसिटी लागणार नाही तर सोलारच्या इलेक्ट्रिसिटीवरती ही वॉटर सप्लायची स्कीम चालू राहणार आहे. त्यामुळं एक वॉटर सप्लायची स्कीम आणि परळी शहरातली सगळी स्ट्रीट लाईट या दोन्हीही गोष्टीसाठी आपण 2 मेगावॅटचा प्रकल्प नागापूरच्या आपल्या फिल्ट्रेशन प्लॅन्टच्या बाजूला जी जमीन आहे तिथं जमीन जी शिल्लक आहे त्या शिल्लक जमिनीमध्ये आपला तो प्रकल्प मंजूर झाला. ही आचारसंहिता संपल्यानंतर जवळजवळ 6.5 कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी सोलारवर वॉटर सप्लाय आणि स्ट्रीट लाईट हे दोन्ही नेतो, ज्याच्यामुळं परळी नगरपालिकेचे महिन्याला 28 ते 32 लाख रुपये हे इलेक्ट्रिसिटीचं बिल वाचणार. आणि हा प्रयोग पहिल्यांदा महाराष्ट्रात आपण परळी शहरामध्ये या ठिकाणी करतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की गेली अनेक दिवस झाला आपण संघर्ष करतोय की परळी आणि अंबाजोगाईचा हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे. तुम्ही जसा तुमची इच्छा दाखवली तशी मी सुद्धा अनेकदा इच्छा दाखवली नाही तर आम्ही आंदोलनं सुद्धा केली की कमीत कमी त्या आंदोलनाने सत्ता पक्षाला थोडीशी लाज वाटेल आणि ते काम लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण होईल. सुरुवातीलाच खरं तर हे काम देताना अशा व्यक्तीला दिलं की ज्याचा रोड करायचा कधीही अनुभव नाही. त्या सुनील हायटेकनी जवळजवळ 3000 सबलेट केलं. त्या गुत्तेदारांनी रोड खोडून ठेवला, पुन्हा तो गुत्तेदार निघून गेला, पुन्हा दुसऱ्या गुत्तेदाराला सबलेट केलं. त्या गुत्तेदारांनी थोडंसं काम केलं पण तोही निघून गेला, पुन्हा तिसऱ्या गुत्तेदाराला दिलं. तिसऱ्या गुत्तेदार सुद्धा त्यांनी थोडं काम केलं तोही निघून गेला. चौथा गुत्तेदार आला.
आणि असं करत करत आत्तापर्यंत मूळ गुत्तेदार आणि दुसरे सबलेट केलेले 4 गुत्तेदार असे 5 गुत्तेदार या रस्त्यावर काम करूनही रस्त्याचं काम आणखीन पूर्ण होत. मधल्या काळात इथे आंदोलन झाल्यावर मशीन आणल्या, सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करायच्या मशीन आणल्या. त्या मशीनची खरी कॅपॅसिटी 24 तासामध्ये 2.5 किलोमीटर रस्ता करण्याची. पण आपण पाहिलं की 200 मीटर सुद्धा रस्ता ती मशीन अनेक दिवस इथं उभी राहून राहिली, पण 200 मीटरचा सुद्धा रस्ता या ठिकाणी पूर्ण झालेला नाही. आणि जो झालाय तो बेड कॉन्क्रीट झालाय, तो आणखीन कायम त्याच्यावरती मूळ रस्ता झालेला नाही. आपल्याला आठवत असेल, मी 2008ला पहिला रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा CRF मधून केला, तो अब्दुल कलाम चौकापासून ते ओव्हरब्रिज पर्यंत. आज त्या रस्त्याला जवळजवळ 11 वर्ष पूर्ण झाले. आपण बघताय त्या रस्त्याची क्वालिटी आणखीनही अतिशय चांगली. 11 वर्ष 50-50, 60-60 टनाच्या वाळूपासून वेगवेगळ्या वाहतुका झाल्या, पण त्या रस्त्याला काही आणखीन या ठिकाणी झालेलं नाही. नगर उद्यानच्या माध्यमातून परळी शहरामध्ये पहिल्या टप्प्यातून आपण 9 किलोमीटरचे रस्ते आणि नाली केली. त्याच्यामुळे परळी शहरातल्या एकूणच रस्ते आपल्याला माहिती आहेत. जे परळी शहरातले 9 किलोमीटरचे मुख्य रस्ते ते सुद्धा आपणच आपल्या माध्यमातून नगरपालिकेच्या योजनेतून पूर्ण केलेले आहेत. दुसऱ्या टप्प्याला जवळजवळ 168 कोटी रुपये आता मंजूर झालेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला आज सांगायला आनंद वाटतो की या परळी शहरामध्ये सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी मी अतिशय प्रयत्नपूर्वक या परळी शहराला भुयारी गटाराची योजना सुद्धा या ठिकाणी मंजूर केली आहे. ती 128 कोटी रुपयाची योजना आपली मंजूर झाली आणि त्यात 101 कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे आणि 28 कोटी रुपये नगरपालिकेला या ठिकाणी उभे करावं लागणार आहे. तर ते सुद्धा या ठिकाणी लवकरच त्याचंही काम चालू होईल. आचारसंहिता लागायच्या अगोदरच त्याची प्रशासकीय मान्यता दोन्ही कामाची मिळाली आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी मीटिंग चालू आहे. गुड मॉर्निंग. तर ते STPचं काम 2 टप्प्यामध्ये आपण करणार आहे. त्याचे 3 वेगवेगळे फेसेस केलेत आणि 2 वर्षाच्या आत भुयारी गटारीचं काम सुद्धा पूर्ण होणार आहे. उर्वरित जे रस्ते आहेत ते परळी शहरातले सर्व रस्ते उर्वरित हे सुद्धा त्याच्यासोबतच पॅरलली एकीकडे STPचं अंडरग्राऊंड लाईनिंगचं काम आणि ते काम पूर्ण झाले की त्याच्यावरती लगेच सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असं आपण ठरवलं. त्याच्यामुळं भविष्यामध्ये परळी शहरामधली कुठलीही गटार ही उघडी दिसणार, ती सगळी अंतर्गत असते. आणि या STP प्लांटचा खर्च कसा काढायचा, याला लागणारी जी रनिंग कॉस्ट आहे ती कशी काढायची, याच्यासाठी या STP प्लांट जे 17 MLT पाणी निर्माण होणार आहे, चांगलं पाणी ह्या घाणीच्या पाण्यातून, ते 17 MLT पाणी जे थर्मल पॉवर स्टेशनला 75 MLT पाणी रोज लागतं त्याच्यामधलं 17% म्हणजे जवळजवळ 25% पाणी आपण थर्मल पॉवर स्टेशनला ते विकत देणार आहोत. त्यांचं आणि नगरपालिकेचं ॲग्रीमेंट झालं आणि त्या खर्चातून आपण ही STP प्लांटचा खर्च काढणार आहोत. शेवटी देशातल्या सगळ्या STP प्लांटच्या आपण स्वतः मी याच्यात अभ्यास केला. मध्ये मी इस्रायलला गेलो होतो. इस्रायलला सर्वात जुने STP प्लांट आहेत. 1900 फार जुने प्लांट आहेत. ते सुद्धा बघितले, त्याची रनिंग कॉस्ट बघितली, ती कसं कायम चालू राहायला पाहिजे याची आपण पाहिली. तर अशा पद्धतीने एक परळी शहराचा विकास आराखडा आम्ही आमच्या डोक्यात कायम ठेवून या ठिकाणी काम करतो. म्हणूनच आतापर्यंत परळी शहरामध्ये काही प्रमाणात या ठिकाणी विकास दिसला. ही अपेक्षा स्वाभाविक आहे की परमेश्वरांनी व्यक्त केली की मी इतर प्रश्नावरती जसा संघर्ष करतो तसा परळी शहराच्या विकासाच्या कामासाठी सुद्धा संघर्ष करावा. पण अडचण काय आहे, तर इथं मी संघर्ष केला एखाद्या कामाच्या विषयात, मग ते कामच होऊ द्यायचं नाही अशी जी काही इथल्या सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे, ती भूमिका आपल्या परळी शहराच्या एकूण विकासासाठी योग्य नाही. आम्ही एकदा संधी दिली, दोनदा संधी दिली, तीनदा संधी दिली, चारदा संधी दिली,
8-8 वेळेस आंदोलनं केली. आता फक्त धनंजय मुंडेने आंदोलन केलं म्हणून ते काम होऊ द्यायचं नाही, अशी जर भूमिका घेणारे इथले लोकप्रतिनिधी जे राज्याच्या आणि देशाच्या सत्तेत आहेत ते जर घेऊ लागले तर हे काय परळीच्या विकासाच्या हिशोबामध्ये बसणारं नाही. 4 वर्षापूर्वी आपण पाहिलं की इथल्या बायपासचं भूमिपूजन झालं, पण 4 वर्षात बायपासच्या भूमिपूजनाचं भूसंपादन सुद्धा आतापर्यंत होऊ शकलं नाही. हे इथल्या लिडरशिपचं फेल्युअर नाही आहे. मग हे जर सगळं असं फेल्युअर असताना आणि एवढी चांगली तुम्हाला संधी मिळाली की गल्लीपासूनची दिल्लीपर्यंतची सगळी सत्ता तुमच्या ताब्यात असताना तुमच्याकडून तुमच्या गल्लीपासून दिल्लीच्या सत्तेपासून इथपर्यंत आत्तापर्यंत या परळीला काय मिळालं? परळीला नव्यानं कुठला प्रकल्प आला? परळीला आहे ते प्रकल्प कार्यान्वित आहेत का? आता आपण पाहतो बेरोजगारीच्या संदर्भातला विषय बोलला, थर्मल पॉवर स्टेशन. तुम्ही पाहताय की थर्मल पॉवर स्टेशन किती दिवसापासून बंद आहे? 25-15 दिवस थर्मल पॉवर स्टेशन बंद आहे. आता थर्मल पॉवर स्टेशन राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या गावात थर्मल पॉवर स्टेशन बंद होत असेल तर अशा सत्तेला आणि अशा मंत्रिमंडळातील मंत्र्यांना काय करायचं आपण याचा विचार सुद्धा या निवडणुकीमध्ये होणं आवश्यक आहे. इथल्या खासदार म्हणून या परळीसाठी खासदाराचं योगदान काय मिळालं या परळीला खासदार म्हणून याचा विचार सुद्धा सुजान रागनिक म्हणून मायबाप जनता म्हणून तुम्ही करायला नको की फक्त या गोष्टीत आपण समाधान मानायचं किंवा ठीक आहे ते आपल्या गावचे आहेत आणि ते आपले खासदार आहेत आणि एवढ्याच आपलं समाधान मानायचं. भलेही विकास नाही झाला आपल्या शहराचा तरी चालेल, भलेही त्यांनी काही योगदान नाही दिलं तरी चालेल, उद्या थर्मल पॉवर स्टेशन बंद झालं तरी चालेल, रस्ते नाही झाले तरी चालतील, केंद्रातली कुठली योजना नाही आली तरी चालेल. असं करून कसं जमणार आहे? त्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. आज आम्ही जो काही उमेदवार उभा केला माझा आवाज येतोय ना? बजरंग सोनवणे. आता खरं तर ज्यावेळेस बजरंग सोनवण्याची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस आणि त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीकडून अशा पद्धतीनं चर्चा करण्यात आली की आमच्या खासदाराच्या विरोधात तेवढ्या तोडीचा तोड उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळत नाही. मुळात मला एक लक्षात आलं नाही की या खासदाराचं तरी स्वतःचं असं काय कर्तृत्व आहे की ज्या कर्तृत्वाने त्या एवढ्या लोकप्रिय झाल्या. स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झालं, त्याच्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेच्या निवडणुकीसोबत 2014ला लागली आणि त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या निवडणुकीमध्ये मुंडे साहेबांना श्रद्धांजली म्हणून जर कुटुंबातलं कोणी उभं राहणार असेल तर आम्ही उमेदवार उभा करणार नाही ही भूमिका घेतली आणि त्याच्यातून सर्वांनी खासदारांना मतदान दिलं आणि त्याचा एक जागतिक विक्रम झाला. जागतिक विक्रमामुळं बीड जिल्ह्याच्या खासदाराचं नाव जगामध्ये गेलं, नोंद झाली. पण बीड जिल्ह्याच्या खासदारांनी मात्र आपल्या परळीचा आणि बीड जिल्ह्याचा अवमान केला. हे तुम्हाला कदाचित मी बोललं तर मला माहित नाही आपल्याला काय वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे की ज्या वेळेस एका खासदाराला स्वतःचा खासदार निधी जो वर्षाला 5 कोटी रुपये मिळतो, ते वर्षाला 5 कोटी मिळणारा म्हणजे 5 वर्षाचा 25 कोटी रुपयाचा निधी सुद्धा खासदाराला आपल्याला 5 वर्षात खर्च करता आला नाही आणि या खासदाराचा नंबर या देशातला एकूण खासदारात खालून 1 नंबरला आहे. मतामध्ये वरून 1 नंबरला आले पण खालून या ठिकाणी विकास कामाच्यासाठी सभागृहात बोलताना आपण कुठल्या परळीच्या प्रश्नावर कधी चर्चा करताना खासदारांनी पाहिलं? सभागृहामध्ये बीड जिल्ह्याच्या कुठल्या प्रश्नावरती, बीड जिल्ह्याच्या मागासलेपणाच्या बाबतीमध्ये, बीड जिल्ह्याच्या ऊसतोड मजुराच्या संदर्भामध्ये, एवढंच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये एखादा नवीन प्रकल्प यावा याच्यासाठी आपल्या खासदारांनी अवाक्षर शब्द तरी सभागृहात काढला. आणि इकडं मात्र आमच्यासारखे नरड्यातून रक्त पडेपर्यंत सामान्य माणसासाठी आम्हाला ज्या सभागृहात संधी मिळाली त्या सभागृहामध्ये सामान्य माणसासाठी संघर्ष करतोय. मग भले शेतकरी असो, शेतमजूर असो, व्यापारी असो की इतर कुठल्याही विषयाच्या संदर्भात, मग आरक्षणाच्या संदर्भातले विषय असो, कुठलेही विषय असो, या संदर्भात आम्ही मात्र नरड्यातून रक्त पडेपर्यंत
या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केलेला आहे. माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की ही लढाई ही एक वेगळ्या विषयावरती आपण न्यायला पाहिजे. आजपर्यंत बीड जिल्ह्यात विकासाच्या मुद्द्यावरती कधीच निवडणूक झाली. विकासाचा हिशोब ठेवून कधीही या ठिकाणी मायबाप जनतेने मतदान केलं नाही. इथं मात्र ज्या ज्या वेळेस निवडणूक आली त्या त्यावेळेस आपल्याला भावनिक करायचा प्रयत्न केला आणि भावनिक केल्यानंतर मतदान घ्यायचं, निवडून यायचं आणि मग मुंबई दिल्लीला जाऊन बसायचं, पुन्हा परळीत सुद्धा यायचं नाही. निवडणुकाच्या तोंडावर आल्या की मग एखाद्या सामुदायिक विवाह सोहळ्यातून या ठिकाणी एखादा कार्यक्रम घ्यायचा आणि आपण समजून घ्यायचं की आता निवडणूक आल्या. आम्ही तर कधी कुठल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असं सामाजिक कार्य केलं नाही. गेली 15 वर्षे आम्ही सामुदायिक विवाह सोहळा घेतला, खंडितरित्या घेतला. 1500 गरीब मुलीचं कन्यादान आम्ही केलं, पण कधी आम्ही त्याचा राजकीय आता निवडणूक आहेत या वर्षी आणि त्याच वर्षी घ्यावं, बाकी नाही घेतलं तरी चालतंय असं कधीच कुठल्या जनमानसात काम करणाऱ्याला प्रतिनिधीला शोभत नाही. माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे, या परळीच्या दृष्टीनं खरंच काही महत्वाचे निर्णय या 4-5 वर्षात घेता येऊ शकले असते जे इथल्या लोकप्रतिनिधीने आमच्या दोन्ही बहिणींनी घेतले. एक, जी मुंबईला जाणारी रेल्वे ही परळीहून जात होती ती लातूरला गेली, परळीहून जाणं बंद झालं आणि लातूरची रेल्वे बिदरच्या खासदारांनी बिदरपर्यंत नेली, पण आपल्या खासदाराला तीच लातूरची रेल्वे जी पूर्वी परळीपासून जात होती ती परळीपर्यंत आणता आली नाही. मग मला प्रश्न हा आहे की सक्षम खासदार बिदरचा का बीडचा? बिदरचा. मग आपली रेल्वे आपल्या इथे येऊ शकली नाही, याचा अर्थ असा आहे की तुम्ही अकार्यक्षम आहात. तुम्हाला स्थानिक प्रश्नाच्या संदर्भात आणि ते प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भात कसलाही अनुभव या ठिकाणी नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की परळी ही वैद्यनाथाची भूमी, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक या परळीला महत्व प्राप्त असणार आहे. 5 वर्षापूर्वी माझ्यासारखा एक शिवभक्त श्रावण महिन्यात 2010ला 12 दिवसात 12 ज्योतिर्लिंग केले आणि त्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये प्रत्येक ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं परळीचं स्थान मी तिथल्या रेकॉर्डवर पाहिलेलं आपल्या परळीचं. पण मागच्या काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारने गॅजेटमधून परळी वैद्यनाथाचं 12 ज्योतिर्लिंगाचं नाव काढलं आणि तिथे झारखंडच्या परळी म्हणजे वैद्यनाथ धामचं नाव तिथं टाकलं. आता केंद्राच्या गॅजेटमध्ये परळी वैद्यनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी नाव नाही आहे. हा अपमान नाही आहे का आपला? हे खासदाराचं आपल्या काम नाही आहे का की ज्या केंद्रामध्ये तुम्ही ज्या सार्वभौम देशाच्या सभागृहात तुम्ही आमचे सदस्य म्हणून आमचे लोकप्रतिनिधी म्हणून गेलात आणि आमच्या परळीचं जे महत्व आहे जे पूर्वी होतं ते सुद्धा तुम्हाला कायम ठेवता आलं नाही, हे अपयश नाही आहे. हे खासदार म्हणून त्यांचं अपयश नाही. सगळ्यात मोठा प्रकल्प या परळीमध्ये येऊ शकला असता. या परळीच्या सिरसाळा परिसरामध्ये आजही 2000 एकर जमीन सरकारी जमीन आहे. कुणाला मागायची गरज नाही, शेतकऱ्याची संपादित करायची गरज नाही. त्या 2000 एकरच्या त्या जागेवरती जो लातूरला गेला रेल्वेचा डब्बा बनवायचा कारखाना तो परळीला या ठिकाणी राहू शकला असता. आणि त्या 10,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पातून विचार करा की आपल्या परळी शहराचा विकास किती मोठ्या प्रमाणात झाला असता आणि त्यातून रोजगार निर्माण किती मोठा झाला असता. पण तो लातूरला नेला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही परळी आणि बीडच्या जनतेला सांगता की तुमचं नेतृत्व किती मोठं आहे, पण ज्यावेळेस विकासाच्या बाबतीत विषय आला तर या नेतृत्वाचा फायदा विकासाच्या संदर्भात आपल्या परळी शहराला झाला नाही. म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती, माझ्या दृष्टीने ही निवडणूक फार प्रतिष्ठेची, फार इब्रतीची. या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक पडल्यानंतर पवार साहेबांनी माझ्यातलं काय पाहिलं माहित नाही आणि विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी या ठिकाणी 4 वर्षापूर्वी दिली. 4.5 वर्षापूर्वी 4.5 वर्षे माझं काम तुम्ही पाहिलंय. मी इथं असो नसो पण 4.5 वर्षात चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रात राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून मी फिरलो. सामान्य माणसाची प्रश्न सरकारला घेरलं आणि कुठंतरी संघर्षातून सुद्धा आपण आपल्या गावाचं नाव मोठं करू शकतो
हे एक उदाहरण मी 4 वर्षामध्ये या महाराष्ट्रात केलं आणि आपल्या परळीचं नावलौकिक स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नंतर भलेही विरोधी पक्षात राहून पण सामान्य माणसासाठी संघर्ष करून आपल्या परळीचं नावलौकिक महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचा मी एक प्रयत्न केला. मग उद्या या सगळ्या परिस्थितीमध्ये ही परिवर्तनाची लढाई आहे. लोकसभेतही परिवर्तन होणार, या बीडमध्ये सुद्धा परिवर्तन होणार. आजही या क्षणाला सुद्धा काही जणांचं असा समज असेल किंवा प्रीतम मुंडेच्या विरोधात बजरंग सोनवणे म्हणजे हा फारच खुजा आणि कच्चा उमेदवार राष्ट्रवादीने दिला. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की बजरंग सोनवणेला तुम्ही कधीच कच्चा आणि खुजा उमेदवार समजू नका. बजरंग सोनवणेंनी स्वतःचं कर्तृत्व एक ग्रामपंचायतच्या सदस्यापासून चालू केलं. जिल्हा परिषदचे सदस्य म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, 3दा जिल्हा परिषदेचे सदस्य, सभागृहात जिल्हा परिषदेच्या सभापती म्हणून काम केलं, जिल्ह्याचं अध्यक्ष म्हणून काम केलं आणि आज ते लोकसभेच्या या ठिकाणी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत. तुम्हाला सांगतो, प्रामाणिक 12 महिने 24 तास काम करणारा एक कार्यकर्ता, बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही नागरिकाचा फोन घेणारा कार्यकर्ता आणि त्याच्यासाठी धावून जाणारा कार्यकर्ता एक खासदारकीच्या निवडणुकीत एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी उभा केला. मला कालच्या एका कार्यक्रमात मेळाव्याच्या दत्ता पाटलांनी उदाहरण दिलेलं मला फार पटलं की ज्या वेळेस आम्ही रस्त्याने फिरू त्यावेळेस आम्हाला ओळख जाईल की हे पंडित अण्णाचं पोरग आहे म्हणून, पण ज्यावेळेस बजरंग सोनवणेचे वडील रस्त्याने फिरतात त्यावेळेस मात्र लोक सांगतात हे बजरंग सोनवणेचे वडील आहे. हे कर्तृत्व त्यांनी निर्माण केलं, हा फरक. आणि इथं मात्र आजही आमच्या दोन्ही बहिणी फक्त माझे बाबा म्हणून मतदान मागतात. मागण्यात माझं दुमत नाही, पण कमीत कमी तुमच्या बाबांना अभिप्रेत असणारा विकास तर या भागाचा करा. तुम्ही बाबांचं नाव घ्या, माझे काय हरकत नाही. मला काही चॅनलवाल्याने विचारलं की नेहरूच्या विकासापासून काही जण गप्पा मारतात, ते तुम्हाला चालतं, पण तुमच्या बहिणीने जर बाबांचं नाव या ठिकाणी घेतलं तर म्हणलं माझी हरकतच नाही. बाबांचं नाव घ्यावं, बाबांचा वारसा चालवावा, माझी बिलकुल हरकत नाही, माझं दुमत नाही, मी त्याच्यात नाही. पण एक नक्की आहे की मुंडे साहेबांना अभिप्रेत असणारा विकास तर वारसानी करावा ना. आज थर्मल पॉवर स्टेशन बंद आहे. अरे माझ्यासारखा मंत्रिमंडळात मंत्री असता तर थर्मल पॉवर स्टेशन बंद पडू दिलं असतं का? आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, थर्मल पॉवर स्टेशन कायम चालू राहावं याच्यासाठी MERC मध्ये अपील करता म्हणून मी स्वतः अपील केलंय की आम्हाला आमचं थर्मल पॉवर स्टेशन कायम चालू पाहिजे, कायम. कोळसा सुद्धा प्रायोरिटीनं परळी थर्मल पॉवर स्टेशनला दिला पाहिजे. याच्यासाठी एकीकडे आम्ही भांडण करतोय, मी भांडण करतोय आणि थर्मल चालू करतोय म्हणून राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री असणारे आमच्या बहीणबाई ऊर्जा विभागाला MERCला से सुद्धा देऊ देत नाहीयेत. का? तर मी भांडतो. हा म्हणजे किती विचित्रपणा आहे, किती विक्षिप्तपणा आहे, हा सुद्धा या विषयात लक्षात घ्या. आणि एका घरात तुम्हाला द्यायचं काय द्यायचं राहिलं मला सांगा ना. जिल्हा परिषद त्यांच्याकडे, जिल्हा बँक त्यांच्याकडे, वैद्यनाथ कारखाना त्यांच्याकडे, वैद्यनाथ बँक त्यांच्याकडे, वैद्यनाथ कॉलेज त्यांच्याकडे, राज्याची सत्ता त्यांच्याकडे, केंद्राची सत्ता त्यांच्याकडे, खासदारी एक बहीण, आमदारी एक बहीण, राज्य मंत्रिमंडळात एक, सगळंच त्यांच्याकडे. आता काय द्यायचं राहिलं? आता फक्त आपण सगळ्यांनी जाऊन त्यांच्या घरी पाणी भरलेलं एवढंच राहिलं, बाकी तर आपण सगळं दिलं त्यांना. पण एवढं सगळं दिल्यानंतर तुम्हाला काय मिळालं हे या निवडणुकीत महत्वाचं, तुमच्या गावाला काय मिळालं हे या निवडणुकीत महत्वाचं. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुमच्या हाकेला ओ देणारा बजरंग सोनवणे सारखा एक सामान्य कार्यकर्ता या निवडणुकीत उभा आहे. आणि हे निवडणूक जिंकणं फार अवघड नाही. कुणाला जर असं वाटत असेल की बजरंग सोनवणे आता काय निवडणूक, आपल्या माहितीसाठी सांगतो, 2 निवडणुका झाल्या. 2009ला आम्ही स्वर्गीय मुंडे साहेब सगळे एकत्रित होतो. त्यावेळेस रमेश आडसकर सारखा साधा जिल्हा परिषदचा एक सदस्य, तालुक्याचा नेता स्वर्गीय मुंडे साहेबांच्या विरोधात उभा केला आणि त्या निवडणुकीत रमेश आडसकरचा पराभव 1,38,000 मतांनी झाला. आणि त्या निवडणुकीत मी स्वतः स्वर्गीय मुंडे साहेबांसाठी 29 उमेदवार असे रिंगणात उभे केले होते की ज्या 29 उमेदवारांनी 1,63,000 मतं खाल्ले. त्यावेळेस मुंडे साहेब 1,38,000 मतांना विजयी झाले. दुसरी 2014ची निवडणूक, ज्या 2014च्या निवडणुकीत स्वर्गीय मुंडे साहेबांच्या एवढे उत्तुंग नेतृत्व, त्यांच्या विरोधात राज्य मंत्रिमंडळातले एक राज्यमंत्री सुरेश धस जे आष्टीचे आमदार होते ते निवडणुकीला उभे राहिले.
ते मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत 1,26,000 मतांनी मोदीची एवढी मोठी लाट असताना इतर खासदार 5-5, 4-4 लाखाने निवडून आले. बीड जिल्ह्यामध्ये मात्र मोदीची लाट त्यावेळेस चालली नाही. 1,26,000 मतांनी सुरेश धस पराभूत झाले तशा लाटेमध्ये सुद्धा. आणि त्यावेळेसही आम्ही सोबत नव्हतो, पण त्यावेळेसही ती स्ट्रॅटेजी वापरली आणि 95,000 मतं इतर उमेदवार अशी उभे केले की ज्यांनी 95,000 मतं खाल्ली. म्हणून सुरेश धस यांचा 1,20,000 मतांनी पराभूत झाला. आता ही परिस्थिती आपल्या बीड जिल्ह्यात राहिली नाही. बीड जिल्ह्यामध्ये लोकांना विकासाची जाणीव व्हायला लागली. मी आज बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात फिरून आलो. प्रत्येक तालुक्यातल्या जनतेचा आज आम्ही एक मागोवा घेतला की यात आज जनतेची काय इच्छा, कुठल्या आपल्या खासदार कधी कुठल्या गावाच्या वेशीवर सुद्धा गावाच्या सुखादुःखात कधी गेला नाहीत, कोणाच्या सुखादुःखात गेले नाहीत. इथं फक्त कार्यक्रम आखून द्यायचा, 6 महिन्यात एकदा यायचं आणि पुन्हा निघून जायचं. पुन्हा खासदाराचा पत्ता नाही. फोनवर सुद्धा तुम्हाला खासदार भेटत नाहीत. फोनवर सुद्धा इथून तुम्ही मतदान निवडून दिल्याला या ठिकाणी आमदार भेटत नाही, मंत्री भेटत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग आपल्याला काय? म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती. आज मॉर्निंग क्लबला इथं भेट देताना मला एवढंच सांगायचं की ही निवडणूक देशाची निवडणूक. देशाच्या सार्वभौम सभागृहात आपला प्रतिनिधी पाठवताना तो आपल्या गावचा आहे, ती आपली लेक आहे. मग आपली लेक आहे मान्य, आमची बहीण आहे हे मान्य. मग थर्मल पॉवर स्टेशन बंद आहे तर हे लेकींना कळू नये. इथं नवीन कुठलं कार्यालय आलं नाही हे लेकींना कळू नये. इथं रस्ता, साधा रस्ता 1,000 मीटरचा तुम्हाला एवढ्या वर्षात करता येऊ नये. त्या सगळ्या अपयशाचा विचार तुम्ही करा, सहानुभूतीचा विचार करू नका. कसली सहानुभूती देणार आहे? काय द्यायचं राहिलं मला सांगा. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या निवडणुकीत आपले सगळे प्रश्न मार्गी लागण्यासाठी मला सुद्धा देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये आपल्या हक्काचा प्रतिनिधी पाहिजे की जो आपल्यासाठी त्या ठिकाणी काही गोष्टी करायच्या झाल्या तर त्या ठिकाणी ते करू शकतात. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या मॉर्निंग क्लबच्या माध्यमातून आपण जे प्रश्न उपस्थित केलेत ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी, मी इथला आमदार जरी नसलो पण विधान परिषदेचा सदस्य आहे, विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता आणि विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता या नात्यानं परळीसाठी सुद्धा मी आजपर्यंत संघर्ष करत आलो आहे आणि इथून पुढेही संघर्ष करत राहणार आहे. शेवटी मी मोठा नाही झालो तरी चालेल, पण माझं राजकारण करायची पद्धत एकच आहे. भलेही मी राजकारणात मोठा नाही झालो तरी चालेल, पण माझं गाव मोठं झालं पाहिजे, माझ्या गावाची माती मोठी झाली पाहिजे आणि माझ्या गावातल्या मातीतल्या माणसाला सर्वाधिक माझा फायदा झाला पाहिजे. ते आजपर्यंतच्या नेतृत्वाकडून झालेला नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आज बघा वारसा हक्काने मिळालेला वैद्यनाथ कारखान्याची काय अवस्था. आपल्यापैकी अनेक जण इथं शेतकरी आहेत. नोव्हेंबरमध्ये ऊस घातल्याला आणखीन ऊसाची बिलं सुद्धा या ठिकाणी मिळालेली नाही. एक कारखाना तुमच्याकडे, तुम्ही मंत्री असताना ऊसाची बिलं मिळत नाही. अरे हा कायदा आहे, 15 दिवसाचं बिलं नाही दिले तर केसेस होत आहेत. शेतकऱ्यांनी तक्रार केल्या पण आणखीनही बिलं मिळाली नाहीत. परमेश्वरराव, याची जाणीव आपल्या सगळ्याला असली पाहिजे ना. पण दुसरीकडे मात्र बजरंग सोनवणेसारखा एक शून्यातून विश्व निर्माण करणारा स्वतःच्या कर्तृत्वाने केजमध्ये येडेश्वरी कारखाना उभा केला आणि आज येडेश्वरी कारखाना बीड जिल्ह्यामध्ये सर्वात चांगला कारखाना म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. आणि ज्या कारखान्याचं 15 ते 15 दिवसाला पेमेंट तर होतच, पण बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दर उसाला द्यायचं काम सुद्धा या ठिकाणी बजरंग सोनवणेचा कारखाना करतो आहे. म्हणून अशा एका स्वकर्तृत्वानं निष्ठेने काम करणारा एक कार्यकर्ता या निवडणुकीत उभा आहे. त्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी आशीर्वाद उभा करावा, मतरूपी आशीर्वाद उभा करावा आणि येणाऱ्या 18 तारखेला आपण बजरंग सोनवणे यांचं चिन्ह घड्याळ, घड्याळच्या समोरचं बटन दाबून आपण आपले सर्व सहकारी यांनी मतदान करावं. मी माझ्या वतीने एक शब्द देतो. शेवटी आपण मॉर्निंग क्लबचे सगळे मेंबर, मी तुमचा एक मेंबर आहे. आज व्यक्तिगत असो, सार्वजनिक असो, सुख असो, दुःख असो, कुठलीही अडचण असो, मी तुमच्या 12 महिने 24 तास सेवेत आहे. आता माझी इज्जत तुमच्या हातात. 4 वर्ष मला पवार साहेबांनी पक्षाने संधी दिली, मी संधीचं सोनं केलं. आपल्या गावाचं नाव 4 वर्षात मी करून दाखवलं, विरोधी पक्षात असताना सुद्धा. आता जर भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्या भागात मतदान कमी मिळालं तर उद्या काय तोंड घेऊन मी महाराष्ट्रामध्ये फिरायचं मला सांगा.
एवढं काम करून सगळ्या गोष्टी करून कुठल्या तोंडाने मी महाराष्ट्रात मत मागायचं? लोक म्हणतील की बघा हे आज आलाय मिरवायला, त्याला ह्याच्या गावात मतं मिळाली नाही. तर हे होऊ देऊ नका. जे मी कष्टानं 4 वर्षात जे कमवलंय आता ते कायम ठेवण्याची जबाबदारी या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांवर आहे. त्यामुळे बाकी कुठलाही विचार करू नका. शेवटी राबायला मी इथं तुमच्यासाठी सक्षम आहे. आणि मला एक सहकारी दिल्लीमध्ये राबणारा बजरंग सोनवणेसारखा, तुमच्या हाकेला होऊ देणारा, फोन केला तर 4 तासात खासदार तुमच्या दारात येईल, अशी परिस्थिती या ठिकाणी होणार आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या लोकसभेच्या निवडणुकीत बाकी कुठलाही इतर विचार न करता आपण आम्हाला आशीर्वाद द्यावे. धन्यवाद.